विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहितीये की पोलीस भरतीच्या दृष्टीने आपण खूप जास्त तयारी करून घेणार आहोत. आपला कंप्लीट फोकस आपला असणार आहे पोलीस भरतीला, बरोबर आहे. कारण प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं, बऱ्याचशा मुलींचं स्वप्न असतं की अंगावर वर्दी असावी आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण झोकून प्रयत्न करणार आहोत आणि त्या प्रयत्नासाठी आज आपण मॅथ्सचे PYQ बघणार आहोत. चला तर लगेचच सोडूया पहिल्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, PYQ आहेत, सगळ्यांना दिसतायत. आता इथे बघा रे, अर्थपूर्ण मालिका बनवण्यासाठी रिकाम्या जागी येणारा शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथे आपण एक काम करू शकतो की आपण लेटर पण मोजून घेऊ शकतो. बघा किती लेटर्स आहेत. एक, मी पहिले मालिका लिहून घेते. ठीक आहे. आर, नंतर P, T, Q, R, S. ठीक आहे. पुन्हा एक ब्लँक आहे, T, Q, ब्लँक, S, P, T आणि एक ब्लँक आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला अशी मालिका पूर्ण करायची आहे जी काय होणार आहे, एका पर्टिक्युलर इंटरव्हल नंतर रिपीट होणार आहे. म्हणजे 3च्या सेट नंतर तोच सेट पुन्हा रिपीट, 4च्या सेट नंतर तोच सेट पुन्हा रिपीट. ठीक आहे. असं आपल्याला बघायचं आहे. मग आता इथे कुठला ऑप्शन येऊ शकतो रे? बघा, जर आपण आर, ठीक आहे, आर नंतर तुम्हाला इथे काय दिसतोय? लगेच यस दिसतोय, बरोबर आहे. मग इथे मी काय करते, पहिल्या ऑप्शन मध्ये यस पुट करते. ठीक आहे. म्हणजे जर मी इथे यस पुट केला, इथे मी यस पुट केला, RSPT हा एक ब्लॉक बघा, RSPT. नंतर किंवा 5चा ब्लॉक घ्या, हे बघा, RSPTQ. पुन्हा इथे RS, इथे PTQ. पहिला सेकंड ब्लॉक सेम रिपीट होतोय का बघा. पुन्हा इथे मी घेतलं RSPTQ. बघा झालंय पा 3 ब्लॉक पडले आणि 3 ब्लॉक मध्ये RSPTQ, RSPTQ आणि इथे पण RSPTQ काय होतंय, रिपीट होतंय. मग बघा, पहिले काय मिळालं आपल्याला S, दुसऱ्या ब्लँक मध्ये P, तिसऱ्या ब्लँक मध्ये R आणि नेक्स्ट मध्ये Q. मग कुठे दिसते तुम्हाला हे ऑप्शन? SP, ठीक आहे, SPRQ कुठे दिसते? 4च ब्लँक आहे की जास्त ब्लँक आहे रे? 1 2 3 4च आहे. आणि प्रत्येक ऑप्शन मध्ये 5 झालेले आहे. एक बाय मिस्टेक काय झालेलं आहे, जास्त टाइप झालेलं आहे. पण तरी तुम्ही बघू शकता SPRQ तुम्हाला 4th ऑप्शन मध्ये दिसते. हा एक जर P खोडला, कारण आपल्याकडे ब्लँक किती आहे? 1 2 3 आणि 4 ब्लँक आहे आणि प्रत्येक याच्या ऑप्शन मध्ये 5 लेटर टाइप झालेले आहेत. ठीक आहे. पण एक जर P खोडला तर तुम्हाला SPRQ हा सिक्वेन्स कुठे दिसते? ऑप्शन 4th मध्ये. समजते विद्यार्थी मित्रांनो? आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला गणिताचे प्रश्न येतीलच, पण गणिताबरोबर बुद्धिमत्तेचे प्रश्न सगळ्यात जास्त असतील. त्यामध्ये तुम्हाला संख्या मालिका आणि जे अक्षर मालिका आहे याचे 100% जास्तीत जास्त प्रश्न राहतात. त्यामुळे या विषयाला लाईटली घेऊ नका, या टॉपिकला अजिबात लाईटली घेऊ नका, याकडे फोकस करा. आणि यामध्ये काय असतं, सगळं अगदी दिलेलं असतं, तुम्हाला फक्त थोडक्यात काय करायचं असतं, थोडं कॉन्सन्ट्रेशन करून आन्सर काढायचं असतं. आणि हे मार्क्स आपले खरंच हातचे असतात. आणि पेपर खूप जास्त इझी आहे बरं. तुम्हाला असं वाटत असेल, मराठीचा पेपर आपण याआधी एक पेपर घेतलेला आहे धुळे जिल्ह्याचा, ठीक आहे, जसाच्या तसा आपण विचारलेला बघितले, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितले की धुळे जिल्ह्याचे PYQ आपण जेव्हा बघितले तेव्हा काय होतं, एकदम इझी टाइप होते सगळे. ठीक आहे. आणि त्यापेक्षा कठीण प्रश्न तुम्ही फेस केलेले आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, लगेच वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. Y हे X च्या पूर्वेला आहे. ठीक आहे. आता दिशा सगळ्यांना माहिती आहे, इथे काढून घेते बघा. ही असते उत्तर दिशा, ही असते पूर्व दिशा, ही असते पश्चिम दिशा आणि ही असते दक्षिण दिशा. मग Y कुठे आहे रे? हा समजा Y आहे, X च्या पूर्वेला आहे, जे Z च्या उत्तरेला आहे म्हणते. म्हणजे जे Z च्या उत्तरेला आहे म्हणजे कोण उत्तरेला आहे Z च्या? हा X जो आहे हा Z च्या उत्तरेला आहे. ठीक आहे.
आर हे झेडच्या दक्षिणेला आहे. दक्षिण दिशा म्हणजे खाली. इथे काय येणार आहे? 100% आर येणार आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे तर आर हे आर हे वायच्या कोणत्या दिशेला आहे? आणि आर आणि वाय मध्ये आता आपल्याला डॉटेड लाईन करून घेऊया. बघा, ही दिसते सगळ्यांना लाईन? ही जी डॉटेड लाईन आहे, प्रश्न विचारलेला आहे की आर हा वायच्या कोणत्या दिशेला आहे. आता जर तुम्ही इथे बघितलं, इकडे काय असते? उपदिशा असतात ह्या 4, बरोबर आहे. इकडे बघा वाघ इकडून, ठीक आहे, वाघ इकडून आला नाही, म्हणजे नैऋत्य. वाघ इकडून आला नाही. वाय कुठे आहे रे? इथे आहे. आणि या दिशेला येते, म्हणजे या दिशेला कोणती दिशा असणार आहे? 100% इकडे बघा ना, इकडे जात हे, ठीक आहे, म्हणजे नैऋत्य दिशा आहे. कुठली दिशा आहे? नैऋत्य दिशा आहे. म्हणजे आर हा वायच्या कुठल्या दिशेला आहे विद्यार्थी मित्रांनो? नैऋत्य दिशेला आहे. तो इतक्यात नाहीये, बघा ना, असं आहे का? तिरपा आहे का? जर इकडे असतं तर आग्नेयाला असतं, पण इकडे आहे तर काय येणार आहे? नैऋत्य दिशा येणार आहे. समजलाय का हा प्रश्न, की पुन्हा एक्सप्लेन करायचा? बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न काय आहे? दिशाबोधवरचा प्रश्न आहे आणि एकदम इझी आहे. असेच प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात. यापेक्षा टफ लेवलचे विचारल्या जाणार नाही. काय म्हटलेलं आहे? वाय, एक्स, झेड आणि आर असे 4 हे दिलेले आहेत आपल्याला. वाय हा काय आहे? पूर्वेला आहे. मग वाय आपण पूर्वेला ड्रॉ केलेला आहे. बघा, त्यानंतर म्हटलेलं आहे की जे झेडच्या काय आहे? उत्तरेला आहे. म्हणजे एक्स कोणाच्या उत्तरेला आहे रे? झेडच्या उत्तरेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे की झेडच्या दक्षिणेला कोण आहे? आर आहे. ठीक आहे. आणि नंतर कनेक्शन विचारलेलं आहे की वाय आणि आर मध्ये काय असणार आहे? म्हणजे वाय हा आरच्या कोणत्या दिशेला आहे? सॉरी, आर हा वायच्या कोणत्या दिशेला आहे? मग आरची पोझिशन विचारलेली आहे तुम्हाला. आरची पोझिशन जर तुम्ही बघितली तर उपदिशेनुसार काय येते? नैऋत्य दिशा येते. काय येते? नैऋत्य दिशा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, लगेच बघूया नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न छान आहेत, समजत आहेत तुम्हाला, आणि तुम्ही जास्तीत जास्त उत्साहाने बघा. तुम्हाला पोलीस भरती ट्रॅक करायची आहे. मला माहिती आहे सणासुदीचे दिवस आहे, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा कंटाळा येतोय, पण गणपती बाप्पाला एकच प्रार्थना करा की जो उत्साह आम्ही तुझ्यासाठी दाखवतो ना, तोच उत्साह आमचा अभ्यासात सुद्धा कायम असू दे आणि आमच्या अंगावर लवकर वर्दी चढू दे. बरोबर आहे ना? नेक्स्ट गणपती बाप्पाच्या जेव्हा ते 10 दिवसाचं नियोजन असतं, त्याच्यामध्ये तुमची सुद्धा ड्युटी लागली पाहिजे. इच्छा आहे की नाही सगळ्यांची? मग या इच्छेसाठी अभ्यास केलाच पाहिजे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. एका गोलमेज परिषदेत 6 व्यक्ती एका केंद्रकाकडे तोंड करून बसलेले आहे. बघा रे, आता गोलमेज परीक्षेचे 6 व्यक्ती एका टेबलाच्या केंद्रकाकडे तोंड करून बसले आहे. एक गोलमेज परिषद आहे समजा, इथे ड्रॉ करते बघा. ठीक आहे, 6 व्यक्ती म्हटलेले आहे, म्हणजे आपण असं ड्रॉ करू, 1 2 3, 1 2 3, या टाइप मध्ये आपण ड्रॉ करू. त्यानंतर सगळ्यांचे तोंड कुठे आहे? केंद्रकाकडे, म्हणजे सगळे मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. ठीक आहे. आता पुढे काय म्हटलेलं आहे? डगल्सच्या डाव्या बाजूला बसलेली तिसरी व्यक्ती कोण आहे? ठीक आहे. आता त्यांची नावे दिलेली आहे. ऍडी, नावे बघा इथे लिहून घेते. ऍडी आहे, बॉब आहे, चार्ल्स आहे, डगल्स आहे, एलेना आहे आणि फ्रेंड आहे, म्हणजे ABCDEF. ठीक आहे. बॉब हा चार्ल्स आणि एलोनाच्या मध्ये, बॉब हा चार्ल्स आणि एलोनाच्या मध्ये बसलेला आहे. अरे, बॉब हा चार्ल्स आणि एलोनाच्या मध्ये बसलेला आहे. आता मी समजा इथे घेतला बॉब हा चार्ल्स आणि एलोनाच्या मध्ये बसलेला आहे. ठीक आहे. आणि कुणाच्या समोर बसलेला आहे म्हटलंय? त्याची पोझिशन कुणाच्या तरी समोर सांगितलेली आहे. कुणाच्या समोर सांगितलेली आहे? आणि ऍडीच्या समोर बसलेला आहे. ऍडीच्या समोर बसलेला आहे. ठीक आहे. तर प्रश्न विचारलेला आहे की डगल्सच्या डाव्या बाजूला बसलेली तिसरी व्यक्ती कोण? डगल्स कुठे असणार आहे? समजा इथे हा डगल्स आहे. इथे जर आपण डगल्स घेतला तर डगल्सच्या डाव्या बाजूला, डगल्सची डावी बाजू म्हणजे काय येणार आहे? त्याचं तोंड केंद्रकाकडे आहे. ठीक आहे. तुम्ही इमॅजिन करा स्वतःला की तुम्ही केंद्रकाकडे बघत आहे. तुमची डावी बाजू कुठली येणार आहे? तिकडची येणार आहे. तिसरा व्यक्ती कोण असणार आहे?
चार्ल्स असणार आहे. कळल्यासारखा वाटत आहे असं मलाच वाटून राहिलं आणि मलाही समाधान नाही वाटत आहे समजून सांगितल्याचं. तर मी पुन्हा एकदा समजून सांगते, ठीक आहे. आधी तर मला प्रश्न थोडा अर्धवट वाटला होता, पण प्रश्न अर्धवट नाहीये, थोडंसं काहीतरी मिसिंग असेल तरी लॉजिक लागते आणि आन्सर येते, ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, हाच प्रश्न पुन्हा एकदा छान पद्धतीने समजून सांगते, ठीक आहे. पुन्हा सांगते की एक गोलमेज परिषद आहे, यामध्ये 6 व्यक्ती बसलेल्या आहे. पुन्हा समजून सांगते, ठीक आहे. तर लक्ष तुमचं इकडे असू द्या. बघा, डावी उजवी बाजू तुम्हाला समजली पाहिजे. केंद्रकाकडे बसल्यानंतर, तोंड करून बसल्यानंतर त्यांची डावी बाजू तुम्ही इमॅजिन करायचं की आपण, ज्यांना नाही समजत ना त्यांनी सरळ सरळ इमॅजिन करा की मी बसलेली आहे तिथे, ठीक आहे. असं करूनही तुमचा आन्सर लवकर येईल. आता पुढे काय म्हटलेलं आहे की त्यांची नावं दिलेली आहे, एडी, बॉब, चार्ल्स. बॉब हा चार्ल्स आणि एलोनाच्या मध्ये बसला. समजा मी इथे बॉब घेतला, तर बॉब कुठे आहे रे? चार्ल्स आणि एलोनाच्या मध्ये आहे. ही आहे एलोना आणि हा झाला समजा चार्ल्स, ठीक आहे. हा झाला चार्ल्स. पुढे काय म्हटलेलं आहे, जो कोणाच्या समोर आहे? एडीच्या समोर आहे. म्हणजे बॉब हा एडीच्या, अँडी म्हटलेला आहे इथे, अँडीच्या काय अगदी समोरासमोर बसलेला आहे. बघा, ही समोरासमोर बाजू झाली यांची, ठीक आहे. मग पुढे म्हटलेलं आहे की डगल्सच्या डाव्या बाजूला बसलेली तिसरी व्यक्ती कोण? डगल्सच्या डाव्या बाजूला बसलेली तिसरी व्यक्ती कोण? पण काहीतरी एक पॉइंट मिसिंग वाटते की आपण इथे बघा ना, आता हे झाले 4 व्यक्ती तर झाले, बरोबर आहे. बॉब झाला, चार्ल्स झाला, एलोना झाली आणि अँडी झाला. म्हणजे 4 व्यक्ती तर झालेले आहे, पण 6 व्यक्ती बसलेले आहे. त्याच्यामध्ये फ्रेड आणि डगल्स यांची पोझिशन दिलेली नाही. यांची पोझिशन दिलेली आहे का? नाही. समजा मी इथे घेतलंय फ्रेड आणि इथे घेतलंय डगल्स, ठीक आहे. हा डगल्स घेतला, तर डगल्सच्या डाव्या बाजूला बसलेली तिसरी व्यक्ती, डगल्सच्या डाव्या बाजूला बसलेली तिसरी व्यक्ती, 1 2 3, तिसरी व्यक्ती कोण आहे रे? चार्ल्स येणार आहे. समजलं? आणि समजा जर आपण इकडे घेतलं असतं तर आन्सर 1 2 3 एलोना आलं असतं, पण एलोना आहे का ऑप्शन मध्ये? नाहीये. म्हणजे डगल्स इथे 100% इथेच बसलेला आहे आणि डगल्सच्या डाव्या बाजूला बसणारी तिसरी व्यक्ती कोण आहे? चार्ल्स आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेच. खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेतील गाळलेल्या क्रमांक शोधायचा आहे, ठीक आहे. बघा, 150 दिसते, 280, 542, 1668 आणि 2122. संख्या काय झालेल्या आहे? खूप जास्त वाढत गेलेल्या आहे. मग डिफरन्स काढून बघायचं की मल्टिप्लाय होते ते आपल्याला बघायचं आहे. चला तर हा प्रश्न लगेच बघूया. हे नंबर सिरीज लिहून घेते. सगळ्यांचं लक्ष आहे रे? 150, त्यानंतर 280, त्यानंतर 542, त्यानंतर 1068 आणि त्यानंतर 2122 अशी सिरीज सगळ्यांना दिसते आहे, ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? आता बघा काय करते, लॉजिक कुठलं लागलेलं असावं. मला असं वाटते की 150 ची जी दुप्पट आहे ती 300 होते, बरोबर आहे. 150 ची दुप्पट काय होते? 300 होते. कारण इथे जो डिफरन्स जर तुम्ही काढला तर डिफरन्स मध्ये खूप जास्त काय येणार आहे? डिफरन्स येणार आहे. म्हणजे फरक जर काढला तर फरक खूप मोठा आहे आणि फरक सारखा असेल किंवा पटीत वाढत गेलेला असेल तर ठीक आहे, पण तो सारखा येणार नाही आणि पटीतही वाढला तर तुमचं लॉजिक लागणार नाही की कुठल्या पटीत वाढतोय, ठीक आहे. तर अशा वेळेस आपण मल्टिप्लिकेशनचं लॉजिक लावून बघायचं. आता मी जर इथे बघितलं 150 गुणिले 2 केलं तर किती येते? 300 येते, बरोबर आहे. आणि 300 मधून जर मी 20 मायनस केले तर मला 280 मिळतायत का? मग सेम लॉजिक इकडे लागते बघा. बघा, 280 गुणिले जर तुम्ही 2 केलं तर काय येते? 560 येते. काय येते? 560 येते. आणि 560 मधून 20 मायनस करा रे. 560 मधून किती मायनस करा? 20 मायनस करा. तर किती राहत आहेत? 540 राहत आहेत. पण आपल्याला तर 542 दिलेले आहे. मग किती मायनस केलेले असावे? 18 मायनस करून बघा. 18 मायनस केलेले आहे म्हणजे किती राहिले? 542. ठीक आहे. म्हणजे पुन्हा इथे 2 ने संख्या काय झालेली आहे? कमी झालेली आहे.
आता 542 ला पुन्हा 2 ने गुणाकार करायचा आहे. 2 दुने 4 बरोबर आहे. 4 दुने 8 आणि त्यानंतर 5 दुने 10. 1000 काय आलं? 84 आलं. 1084. आता पुढे आधी काय केलेलं आपण 20 मायनस केले. दुसऱ्या वेळेस 18 वजा करावे लागले. आता तिसऱ्या वेळेस 16 वजा करून बघा यामधनं. तर किती राहिले? 14 तून 6 गेले 8 राहिले. हातचा घेतला देऊन टाकला, इथे झाले 6 आणि इथे झाले 10 म्हणजे 10,068 सॉरी 1068. क्लिअर आहे? म्हणजे इथे काय लॉजिक लागतंय की तुम्हाला काय करायचं आहे, दिलेल्या संख्येला 20 ने गुणायचं, सॉरी 2 ने गुणायचं आणि नंतर त्यामधनं पहिल्यांदा 20 मायनस केले, दुसऱ्या वेळेस 18 वजा केले, तिसऱ्या वेळेस 16 केले. आता पुढच्या वेळेस काय करणार, इथे 16 झाले, इथे काय करणार, गुणेला 2 वजा 14 बरोबर आहे. मग आता इथे गुणाकार 2 आणि वजा 14 केले, तर पुढच्या वेळेस काय करावं लागेल, गुणाकार 2 आणि वजा 12 करावं लागेल. मग इथे करून बघते मी. काय करायचं, 2122 ला 2 ने गुणायचं, गुणते. ठीक आहे. 2 दुने 4, 2 दुने 4, 2 1 2 आणि 2 दुने 4 किती आलं रे, 42 44 आलं. त्यामधनं किती वजा करायचे, 12 वजा करायचे, म्हणजे किती आलं, 2 3 आणि 42 म्हणजे 42 32 आहे का, हो 100% आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. समजतंय? प्रश्न थोडे टफ वाटतात का, लॉजिक बघा कसं लागलेलं आहे. पुन्हा इथे सांगते काय लॉजिक लागलेलं आहे. लॉजिक लागलेलं आहे की दिलेल्या संख्येला मल्टिप्लाय बाय 2 केलं आणि पहिल्या वेळेस मल्टिप्लाय बाय 2 -20 बरोबर आहे. दुसऱ्या वेळेस मल्टिप्लाइड बाय 2 -18 केलं. तिसऱ्या वेळेस मल्टिप्लाइड बाय 2 -16 केलंय बरोबर आहे. त्यानंतर आणि नेक्स्ट टाइम काय केलेलं आहे, मायनस मल्टिप्लाइड बाय 2 -14. नेक्स्ट टाइम मल्टिप्लाइड बाय 2 -12 केलेलं आहे. हे आपल्याला यासाठी अप्लाय करावं लागलं. ठीक आहे. तेव्हा आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे. समजतंय विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न गोंधळून जायचं नाही, प्रश्न बघायचा आणि काहीतरी लॉजिक लागतं. ठीक आहे. आणि बरेच वेळा असं होतं की आपण घेतलेले प्रश्न तुम्हाला टफ वाटत असतील, पण मला असं पोलीस भरतीच्या दृष्टीने तुम्हाला कदाचित ते प्रश्न टफही वाटत असेल, पण माझं असं म्हणणं असतं की टफ प्रश्न घेतले तर इझी प्रश्नाची तुम्हाला आरामात सवय होऊन जाईल, कारण तुम्ही त्यापेक्षा कठीण फेस केलेला आहे, म्हणजे तुम्हाला इझी क्वेश्चन्स आरामात सॉल्व्ह होतील आणि लवकर सुटत जातील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वळायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे. लगेच बघूया. एका छायाचित्रातील पुरुषाकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणाली, याच्या भावाचे वडील माझ्या मुलाच्या आईच्या आईचा नवरा आहे. बापरे. ठीक आहे. तर आपल्याला डायग्राम काढावी लागणार आहे. तसं तर हे असं तुम्ही केलं की नाही स्वतःवरून, फार वेळ लागतो अशा प्रश्नाला. सरळ सरळ काय करायचं, डायग्राम काढायची. एका छायाचित्राकडे, समजा हे छायाचित्र आहे, हा फोटो आहे, या फोटोमध्ये एक पर्सन आहे. या पुरुषाकडे बोट दाखवत कोण म्हणालेला आहे, एक स्त्री म्हणालेली आहे की याच्या भावाचे वडील, याच्या भावाचे वडील म्हणजे याही पुरुषाचे काय झाले, वडीलच झाले की, बरोबर. याच्या भावाचे वडील म्हणजे याच्या पुरुषाचे वडील माझ्या मुलाच्या आईच्या, माझ्या मुलाच्या आईच्या म्हणजे हा या स्त्रीचा मुलगा झाला, ही स्त्री झाली, या स्त्रीचा मुलगा. आता मुलाच्या आईच्या आईचा, मुलाची आई म्हणजे कोण रे, ही स्त्रीच झाली की नाही, मग कशाला मुलगा लिहिता, डायरेक्ट ही स्त्री लिहा. ह्या स्त्रीच्या आईचा नवरा, आईचा नवरा, आईचा नवरा म्हणजे कोण झाले, ह्या स्त्रीचे बाबा झाले. काय झाले, या स्त्रीचे बाबा झाले बरोबर. त्यानंतर नवरा आहे, तर छायाचित्रातील पुरुषाशी तिचे नाते काय असावे. बघा रे, तिने काय म्हटलं की हा जो पुरुष आहे याचे वडील, ठीक आहे, याचे वडील आणि हिचे वडील काय आहेत,
सेम आहे बरोबर. मग ही त्याची कोण असेल? बहीण असेल. कोण असेल? बघितलेला आहे. इथे एक पुरुष आहे बरोबर. ज्यांना डायग्राम समजली नाही त्यांच्यासाठी पुन्हा सांगते. या पुरुषाकडे बोट दाखवत हिने म्हटलं की याच्या भावाचे वडील. मग याच्या भावाचे वडील म्हणजे याचे पण कोण झाले रे? वडीलच झाले बरोबर आहे. आता याच्या भावाचे वडील ह्या स्त्री माझ्या मुलाच्या आईच्या, आता ह्या स्त्रीनं म्हटलं माझ्या मुलाच्या आईच्या, म्हणजे त्या मुलाची आई कोण झाली? ती स्त्रीच झाली की नाही? बरोबर आहे. ती स्त्री झाली. त्या स्त्रीच्या आईच्या वडिलाचा आईच्या आईचा नवरा बरोबर आहे. म्हणजे हिच्या आईचा नवरा हिचे कोण झाले? बाबा झाले बरोबर आहे. म्हणजे या मुलाचे वडील आणि हिचे वडील काय आहेत? एकच आहे. म्हणजे ही कोण? हे दोघं कोण झाले? बहीण भाऊ झाले. कोण झाले? दोघं बहीण भाऊ झाले. म्हणजे ही त्या पुरुषाची कोण असेल? बहीण असेल. कोण असेल? बहीण असेल. समजलं? प्रश्न किचकट पद्धतीने विचारलेला आहे, पण जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये एक लॉजिक धरा की तिने म्हटलेलं आहे माझ्या मुलाची आई बरोबर आहे. आता तिच्याच मुलाची आई म्हणजे कोण? ती स्वतः. आणि तिच्या आईचा नवरा म्हणजे कोण? तिचे बाबा बरोबर की नाही रे? मग तिचे बाबा आणि त्या मुलाच्या भावाचे बाबा म्हणजेच त्या मुलाचे बाबा कोण आहेत? एकच आहेत बरोबर ना. मग एक असल्या कारणाने ती कोण झालेली आहे? त्याची बहीण झालेली आहे. समजते विद्यार्थी मित्रांनो? चला नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया. आपल्याला एक समीकरण दिलेलं आहे आणि ते संतुलित होण्यासाठी आपल्याला एक चिन्हांचा क्रम दिलेला आहे, तो त्यामध्ये टाकायचा आहे. असा संच निवडायचा आहे की जेणेकरून आपल्याला उत्तर 316 मिळायला पाहिजे. समजते? चला लगेच बघूया हा प्रश्न. ठीक आहे. आता बघा रे, मी पहिल्या जर चिन्हांचा सेट ट्राय केला, इथे वजा आणि इथे जर मी अधिक घेतलं तर काय ते बघा. 780 मधनं जर 124 काढले, किती राहिले रे? 10 तून 4 गेले, 6 राहिले. हातचा घेतला, जून टाकला, इथे 5 आणि इथे 6. 656 राहिले बरोबर आहे. आता 656 मधून काय काढायचे? 352 काढायची. किती राहणार? 4 0 आणि 3 बरोबर आहे. 304 राहिलेले आहे. म्हणजे इथपर्यंत आपण जेव्हा केलं तेव्हा आपल्याला 304 मिळालं आणि 304 मध्ये जर मी 12 टाकले तर 4 आणि 2 6 1 316 उत्तर मिळत आहे. म्हणजे ऑप्शन 1 काय एकदम करेक्ट आन्सर आहे. काय काय समीकरण काय टाकलं आपण? कुठला संच टाकला? वजा वजा अधिकचा संच आपण वापरलेला आहे. ठीक आहे, समजते? चला विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया. If in a certain way 7 plus 4 equals to 113 and 9 plus 3 equals to 108, then find 5 plus 7. इथे काय दिलेलं आहे? कोडिंग दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला म्हटलेलं आहे की 7 अधिक 4 जर 113 होते, 9 अधिक 3 जर 108 होते, तर 5 अधिक 7 काय होईल? आता बरोबर आहे, काहीतरी लॉजिक असेल रे बघा. विद्यार्थी मित्रांनो, इथे जे लॉजिक लागलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. चला बघा, लक्ष द्या, इकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 7 अधिक 4 बरोबर 113 कसं आलंय हे आपल्याला शोधायचं आहे. बघा, 7 चूक 28 होते, 28 ची दुप्पट केली 56 होते, म्हणजे हे लॉजिक लागणार नाही. 7 ची दुप्पट केली 14, 4 ची दुप्पट केली समजा तर 8 होते. म्हणजे 14 आणि 8 केलं तर ते पण जुळत नाहीये. मग आता इथे काहीतरी वर्गाचं लॉजिक लावून बघते. 7 चा वर्ग केला आणि 4 चा घन केला. बघा रे, जमते का? 7 चा वर्ग काय येतो? 49 आणि 4 चा वर्ग काय येतंय? 64. 9 आणि 4 13 ला 3 हातचा आला 1 6 आणि 4 10 आणि 1 11 म्हणजे 113 मिळालं बरोबर आहे. आता पुढे पण हेच लॉजिक लागते का आपल्याला बघायचंय. आता पुढे बघा, 9 अधिक 3 बरोबर 108 म्हणतायत. काय करायचं? 9 चा वर्ग करा अधिक 3 चा घन करा. 9 चा वर्ग केला 81 अधिक 3 चा जर वर्ग केला तर काय येतो? 27. 7 आणि 1 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 8 आणि 8 आणि 2 किती झाले? 10. म्हणजे 100% हेच लॉजिक काय होते? रन होते बरोबर आहे. मग आपल्याला पुढचं काढायचं आहे 5 चा वर्ग. 5 चा वर्ग किती येणार आहे? 25 येणार आहे. आणि 7 चा घन माहिती आहे का रे? 7 चा घन काय येतो? 7 7 49 आणि 49 गुणिले 7 मला वाटते 343. 7 चा जो घन येतो तो येतो 343 बरोबर आहे. मग आता या दोघांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. 5 आणि 3 किती झाले रे? 8. 4 आणि 2 किती झाले? 6 आणि 3 368 आन्सर आपल्याला मिळायला पाहिजे. आहे का ऑप्शन मध्ये? हो, सेकंड ऑप्शन आहे. ठीक आहे, जमतंय विद्यार्थी मित्रांनो?
आपल्याला कठीण जरी वाटत असलं तरी करायचं आहे, सोडून द्यायचं नाहीये, कारण आपल्याला वर्दी हवी आहे, बरोबर आहे ना, नोकरी पाहिजे आहे, बरोबर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया. एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, तुझ्या आईचा पती माझे वडील आहे, त्या पुरुषाचे आणि स्त्रीचे नाते काय काय असणार आहे रे? भाऊ असणार आहे, बघा ना. हा पुरुष आहे आणि ही एक स्त्री आहे, ठीक आहे. तर हा पुरुष या स्त्रीला म्हणाला की तुझ्या आईचा पती म्हणजे हिची आई आणि आईचा पती कोण आहे? याचे कोण आहेत? वडील आहेत. याचे कोण आहेत? वडील आहे, बरोबर आहे. म्हणजे हिचे पण कोण झाले? हे वडीलच झाले ना. तर मग ह्या दोघांचं नातं काय असलं पाहिजे? भाऊ बहिणीच असलं पाहिजे. समजलंय? चला तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया. मित्रांनो, आपल्याला प्रश्नात जी गहाळ संख्या दिलेली आहे, म्हणजे जो क्वेश्चन मार्क दिलेला आहे, त्या जागी काय येणार आहे असं विचारलेलं आहे. आधी मालिका लिहिते बघा, 82, 83, त्यानंतर 79, 88, त्यानंतर 72, बरोबर आहे, आणि 97. पुढे विचारलेला काय येणार आहे? लक्ष आहे सगळ्यांचं? जमतंय सगळ्यांना? आता बघा रे, मी काय केलं, इथे बघितलं 82 आणि इथे एक वाढलेला आहे म्हणजे 83 झाले. पुन्हा इथे कमी झालेला आहे. मग आता या दोघांचं काय लॉजिक लागते बघा. 82 मधून जर आपण 3 वजा केले तर किती राहिले? 79, बरोबर आहे ना. 79 मधून जर पुढे आता पुन्हा एक संख्या सोडून घ्या. 79 मधून जर किती वजा केले? 7 वजा केले तर किती राहत आहे? 72. आता इथे बघा, इथे 3 आणि 7 किती वाढले? म्हणजे 4चा डिफरन्स घेतला. या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स घेतला मी? 4चा, बरोबर आहे. आता 7 आणि 4 म्हणजे किती? 11 ने बघा किती होते. म्हणजे 72 मधून जर आपण 11 वजा केले तर किती येणार? 2 मधून 1 गेला, 1 राहिला, आणि 7 मधून 1 गेले, 6 राहिला, म्हणजे 61 येणार आहे. आहे का ऑप्शन मध्ये 61? ते ऑप्शन द्यायला विसरलेले आहे, पण ऑप्शन मध्ये 61 हे आन्सर असणार आहे 100%. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणाल मॅडम हे कशासाठी मग 83, 88, 97 हे कशासाठी? काही वेळेस काय असतात, काही संख्या कन्फ्युजन करण्यासाठी सुद्धा दिलेल्या असतात. आता 83 मध्ये जर बघितलं, यांचं जर लॉजिक बघितलं तर इथे कितीने वाढ झालेली आहे? 5 ने वाढ झालेली आहे, बरोबर आहे. आणि इथे जर बघितलं तर 97 झालेले आहे. म्हणजे 88 मध्ये किती टाकलेले आहे? 88 मध्ये टाकलेले आहेत 9 टाकलेले आहेत, बरोबर आहे. 88 मध्ये जर 9 टाकले तर किती होतात? 97 होतात. म्हणजे इथे संख्या वाढलेली आहे, पण खालची सिरीज बघा ना, खालची सिरीज जर बघितली 1 आड 1 तर काय झालेली आहे? कमी झालेली आहे. मग कमी झालेला नंबर आपल्याला काढायचा आहे, म्हणून आपण काय केलेलं आहे? मायनस केलेलं आहे. समजतंय? जमतंय छान पद्धतीने. चला वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. 60 विद्यार्थ्यांच्या एका ओळीत संजीव डाव्या टोकाकडून 29व्या स्थानी आहे आणि ओळीत उजव्या टोकाकडून त्याचे स्थान कोणते आहे असा प्रश्न विचारलेला आहे. चला तर 60 विद्यार्थ्यांची ओळ आहे. आता ओळ काढून घेऊया. यामध्ये टोटल किती विद्यार्थी आहेत रे? 60 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. आता संजीव डाव्या टोकाकडून 29व्या स्थानी आहे. ठीक आहे. आता डावं टोक कुठलं असणार आहे सांगा मला. आता समजा जर मी डाव्या टोकाकडून इथे पकडलं तर हा झाला संजीव, हा काय झाला? संजीव, ज्याचं स्थान कुठलं आहे? 29वं आहे, आणि उजव्या टोकाकडून त्याचं स्थान विचारलेलं आहे. आता मला सांगा रे, 60 मधून 29 गेले तर किती राहिले? 31 राहिले, बरोबर आहे ना. बघा ना, 10तून 9 गेले, 1 राहिला, आणि इथे 1 देऊन टाकला, 6तून 3 गेले, 3 राहिले, 31 राहिले. म्हणजे याच्या इकडे इथून ते इथपर्यंत किती जण शिल्लक आहेत? अजून 31 जण शिल्लक आहे. मग प्रश्न विचारलेला आहे की उजव्या ओळीच्या टोकाकडून, म्हणजे ओळीच्या उजव्या टोकाकडून त्याचे स्थान कोणते? 31 तर हे ऑलरेडी आहेत, आणि हा 1, बरोबर आहे. म्हणजे 31 अधिक 1 याचं स्थान कुठलं आहे? 32वं स्थान आहे. कुठल्या टोकाकडून? उजव्या टोकाकडून. समजतंय विद्यार्थी मित्रांनो कसं काढायचं? जेव्हा पण तुम्हाला विचारते, आपल्याला काय वाटते, अरे 60 मधून 29 गेले, 31 निघालं, बरोबर आहे. हो, पण 31 मुले इकडे आहेत त्याच्या, बरोबर आहे. पण त्याचं स्थान विचारलंय, त्याचं स्थान 32वं येते. समजतंय? चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. रवी पूर्वीकडे 5 किलोमीटर चालत गेला. ठीक आहे. त्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशात वळण घेतले
आता पुन्हा दिशाबोधवरचा प्रश्न आलेला आहे आणि आपल्याला डायग्राम काढल्याशिवाय याचं उत्तर मिळणार नाही. चला तर डायग्राम बघत चालत गेला. बघा इथे लिहिते, ही पूर्व बाजू आहे. रवी पूर्वीकडे 5 किलोमीटर चालत गेलेला आहे. ठीक आहे. आता पुढे काय केलं त्याने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशात वळण घेतले. 90 अंशात म्हणजे सरळ. किती वळण घेतले? 9 किलोमीटरचे, म्हणजे 9 किलोमीटर चालत गेला. पुढे म्हटलेला आहे तो उजवीकडे वळला. आता खाली तोंड असताना त्याची उजवी बाजू ही येणार आहे. ठीक आहे. तो उजवीकडे किती वळला? 17 किलोमीटर. किती वळला? 17 किलोमीटर. तर म्हटलेला आहे आता तो आरंभ स्थानापासून किती किलोमीटर आहे? आरंभ स्थान कोणतं होतं? हे बरोबर आहे. इथून तो आपण जर बघितलं तर ही पण बाजू काय येणार आहे? 9 किलोमीटर येणार आहे. आणि ही 5 आहे तर ही पण काय असेल? 5 असेल. 17 मधून 5 गेले, हे किती झाले? 12. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला विचारलेलं आहे की ही जी बाजू आहे मी काढलेली आहे, मी याला हायलाइट करते, ही जी बाजू आहे ही किती किलोमीटर असणार आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. आणि अशा वेळेस आपण काय वापरतो रे? पायथागोरसचे थेरम वापरतो. बरोबर आहे. पायथागोरसचे प्रमेय वापरतो. मग काय असेल? तुम्हाला कर्णाचा वर्ग काढायचा आहे. जेव्हा तुम्हाला कर्णाचा वर्ग काढायचा असतो तर कर्णाचा वर्ग काढत असताना काय असेल? दोन बाजूचा वर्ग. मग किती येणार? 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग. बरोबर आहे. 9चा वर्ग किती मिळाला? 81. 12चा वर्ग किती मिळाला? 144. किती झाले? 4 आणि 1 5. 8 आणि 4 12ला 2 हातचाला 1. 1 आणि 1 225. 225 कोणाचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो? 225 जो आहे तो कोणाचा वर्ग आहे? म्हणजे कर्ण काढायचा असेल तर तुम्हाला याला काय करावं लागेल? रूट मध्ये टाकावं लागेल. 225 जो आहे तो 15चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 15चा. म्हणजे तो त्याच्या आरंभ स्थानापासून 15 किलोमीटर वर आहे. कुठे आहे? 15 किलोमीटर वर आहे. समजतंय? चला लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो, आपले प्रश्न संपलेले आहेत. प्रश्न कसे होते ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. प्रश्न थोडे टफ लेवलचे वाटले असेल तुम्हाला, पण मला नेहमी हेच सांगायचं असतं की जेव्हा तुम्ही एखाद्या कठीण गोष्टीची तयारी करता, कठीण गोष्टी फेस केलेल्या असतात, तेव्हा तुम्हाला साधारण गोष्ट काहीच वाटत नाही, तो तुमच्यासाठी नजरेचा खेळ बनून जातो. बरोबर आहे ना? चुटकीसरशी तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला यायला पाहिजे. तुमचा सराव जास्तीत जास्त असायला पाहिजे. ठीक आहे. आणि सणासुदीचे जरी दिवस असले, गणपती बाप्पा बसलेले आहे सगळ्यांच्या घरी, जरी तुमच्या घरी गणपती बाप्पा बसलेले आहे, गणपतीसाठी उत्साह दाखवा, तिथे कमी पडू देऊ नका. पण मला हेच सांगायचं आहे, तोच उत्साह तुम्ही अभ्यासात सुद्धा दाखवायचा आहे. आजचं लेक्चर इथेच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्ट लक. भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान कंटेंट सोबत. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा. बाय.